नमस्कार. आज आपल्याकडे महाराष्ट्र 2026-27च्या जनगणनेविषयी दोन खूपच महत्वाचे दस्तऐवज आहेत. हो. एक आहे पुणे महानगरपालिकेने काढलेलं अधिकृत पत्र आणि दुसरं आहे केंद्र सरकारचं मानधनाविषयीचं एक पत्रक. अगदी. वरवर पाहताही फक्त प्रशासकीय कागदपत्र वाटू शकतात, पण यात खूप काही दडलंय. बरोबर, कारण ही कागदपत्र म्हणजे केवळ तारखा आणि आकडे नाहीत, तर देशाच्या सगळ्यात मोठ्या प्रशासकीय सरावाचे एक प्रतिबिंब आहेत. आणि याच कागदपत्रांमधून आपल्याला काय समजतंय ते आज आपण सोप्या भाषेत उलगडून बघणार आहोत. म्हणजे जनगणना खरंच सुरू झाली आहे का, ती कशी होणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं, या महाप्रकल्पात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी यात काय आहे, या सगळ्या पैलूंवर आपण सविस्तर बोलूया. चला तर मग थेट मुद्द्यावरच येऊया. अनेकांच्या मनात हा प्रश्न आहे की महाराष्ट्रात जनगणना खरंच होणार आहे का, की या फक्त चर्चाच आहेत? नाही, ही केवळ चर्चा नाही, जनगणना निश्चितपणे होणार आहे. आणि याचा काही ठोस पुरावा आहे का आपल्याकडे? प्रशासकीय पातळीवर काही हालचाल दिसतीये? हो, नक्कीच. याचा सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे पुणे महानगरपालिकेनं 12 फेब्रुवारी 2026 रोजी जारी केलेलं पत्र. अच्छा, ते पत्र जे आपल्याकडे आहे. हो, तेच. हे पत्र थेट महाविद्यालये, शाळा आणि इतर विभागांना पाठवलंय आणि त्यात जनगणनेच्या कामासाठी तयारी करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. म्हणजे जेव्हा एखादी महानगरपालिका अधिकृतपणे प्रशिक्षणाचं वेळापत्रक जाहीर करते, तेव्हा याचा अर्थ प्रशासनाची चाकं आता वेगाने फिरू लागली आहेत. शिवाय केंद्र सरकारने तर आधीच राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे आता शंका नाही. बरं, म्हणजे तयारी सुरू झाली हे तर नक्की झालं. तुम्ही या पत्रातल्या प्रशिक्षणाचं वेळापत्रकाचा उल्लेख केला, मी ते पाहिलं आणि ते खूपच सविस्तर आहे. आहेच. अगदी वरपासून खालपर्यंतच्या अधिकाऱ्यांसाठी वेगवेगळ्या तारखा दिलेल्या आहेत. हे नियोजन नेमकं कसं काम करतं? ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. याला कॅस्केडिंग मॉडेल ऑफ ट्रेनिंग म्हणतात. कॅस्केडिंग मॉडेल म्हणजे? सोप्या भाषेत उतरंडीचं प्रशिक्षण मॉडेल. म्हणजे माहितीचा प्रवाह एका शिस्तीत वरून खाली येतो. बघा, 18 फेब्रुवारी 2026ला मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात प्रधान जनगणना अधिकारी म्हणजे राज्याच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण होईल. ओके. मग ते अधिकारी पुढच्या फळीला तयार करतील. म्हणजे 9 ते 17 मार्च दरम्यान पुण्यात यशोदामध्ये मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण देतील. थांबा, म्हणजे हे जे उतरंडीचं मॉडेल आहे, यात माहितीचा प्रवाह एका शिस्तीत येतो हे खरं, पण यात काही धोका नसतो का? म्हणजे प्रत्येक टप्प्यावर मूळ माहितीचा अर्थ थोडा थोडा बदलत जाण्याची शक्यता असते की नाही? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. हा या मॉडेलचा एक अंतर्भूत धोका आहेच. प्रत्येक टप्प्यावर माहिती देताना प्रशिक्षकाचा स्वतःचा दृष्टिकोन मिसळला जाऊ शकतो. बरोबर. त्यामुळे मास्टर ट्रेनरकडून फील्ड ट्रेनरपर्यंत आणि तिथून प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या प्रगणकापर्यंत माहिती पोहोचेपर्यंत ती किती अचूक राहील हे पाहणं महत्वाचं ठरेल. हो, आणि म्हणूनच कदाचित प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी इतकं मोठं प्रशिक्षण ठेवलंय. 27 एप्रिल ते 8 मे म्हणजे जवळपास 12 दिवस. अगदी. हे खूपच सविस्तर आहे. मागच्या जनगणनेच्या तुलनेत हा कालावधी जास्त आहे का? विशेषतः आता डिजिटल पद्धत वापरणार असल्यामुळे. नक्कीच. हा कालावधी जास्त असण्यामागे हेच कारण आहे. पूर्वी फक्त कागदावर माहिती कशी भरायची हे शिकवलं जायचं. पण आता मोबाईल ॲप कसा वापरायचा, त्यात माहिती अचूक कशी भरायची, डेटा सिंक कसा करायचा. अच्छा, तांत्रिक अडचण आली तर काय करायचं, या सगळ्या गोष्टी. हो, या सगळ्या गोष्टी शिकवाव्या लागणार आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाचा कालावधी वाढणं स्वाभाविक आहे. आणि हे वेळापत्रक पाहता असं दिसतंय की हे सगळं एप्रिल-मे महिन्यात म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीतच पूर्ण करायचं नियोजन आहे. बरोबर. हे फक्त पुण्यापुरतं आहे की संपूर्ण राज्यात असंच काहीचं चित्र असेल? बघा, पुणे महानगरपालिकेचं हे वेळापत्रक एक मॉडेल म्हणून पाहता येईल. संपूर्ण महाराष्ट्रात याच कालावधीच्या आसपास म्हणजे स्थानिक गरजेनुसार 8-10 दिवसांच्या फरकाने प्रशिक्षण सत्र आयोजित केली जातील. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत करण्यामागे काही विशेष कारण? हो, कारण यात मोठ्या संख्येने शिक्षक सहभागी असतात आणि सुट्टीत शाळा बंद असल्याने ते पूर्ण वेळ उपलब्ध होऊ शकतात. शासनाचं हे स्पष्ट नियोजन दिसतंय. अरे वा. पण या पत्रात एक वैचित्र्य वट आहे. सदर कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची रजा मान्य करू नये. हे जरा जास्तच कडक नाही का? आहेच. यातून सरकार या कामाला किती गांभीर्याने घेत आहे हे दिसतंय. म्हणजे? अगदी. राष्ट्रीय महत्वाचं काम असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ हाच असतो.
जनगणनेच्या कामातून देशाच्या विकासाचं नियोजन ठरतं, योजना आखल्या जातात. बरोबर. त्यामुळे या कामात कोणतीही हयगय चालत नाही. नियुक्त कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्याच्या सूचना. या कामाचं गांभीर्य अधोरेखित करतात. म्हणजे अतिरिक्त सुट्ट्या मिळण्याचा तर प्रश्नच येत नाही, बरोबर? अजिबात नाही. उलट नियमित सुट्ट्यांवरही गदा येऊ शकते. बरं, म्हणजे कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांवर पाणी सोडावं लागणार आहे. साहजिकच मग प्रश्न येतो की या अतिरिक्त जबाबदारी आणि मेहनतीचा आर्थिक मोबदला काय? मानधनाबद्दल काय माहिती आपल्याकडे? हो, मानधनाची रचना अतिशय स्पष्टपणे दिलेली आहे. जे कर्मचारी प्रत्यक्ष फील्डवर घरोघरी जाऊन काम करणार आहेत, म्हणजे प्रगणक आणि पर्यवेक्षक, हो. त्यांना 2 टप्प्यांत मिळून एकूण 25,000 रुपये मानधन मिळेल. 25,000 रुपये. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं काय? त्यांच्यासाठीही जबाबदारीनुसार मानधन ठरवलं आहे. जसं की राज्य नोडल अधिकाऱ्यांना 75,000 रुपये तर जिल्हा जनगणना अधिकाऱ्यांना 45,000 रुपये. तुम्ही म्हणालात की प्रगणकांना मानधन 2 टप्प्यांत मिळेल. हे 2 टप्पे नेमके कोणते आहेत? हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण यातून जनगणनेची संपूर्ण प्रक्रियाच आपल्या लक्षात येते. पहिला टप्पा, ज्यासाठी 7,500 रुपये मानधन आहे. हो, तो म्हणजे घर यादीकरण आणि घरगणना. इंग्रजीत याला हाऊस लिस्टिंग अँड हाऊसिंग सेन्सस किंवा HLO म्हणतात. हा एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान पार पडेल. अच्छा, म्हणजे यात काय करतात नेमकं? यात प्रगणक प्रत्येक घरात जाऊन घराची रचना, त्यात असलेले सोयीसुविधा, जसं की पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालयाची व्यवस्था, वीज आहे की नाही, अशा गोष्टींची नोंद करतात. आणि दुसरा टप्पा, ज्यासाठी 17,500 रुपये म्हणजे जास्त मानधन आहे. दुसरा टप्पा हा प्रत्यक्ष लोकसंख्या गणनेचा आहे, म्हणजे पॉप्युलेशन इन्युमरेशन. तो फेब्रुवारी 2027 मध्ये होईल. ओके. यात प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचं वय, लिंग, शिक्षण, व्यवसाय अशी वैयक्तिक माहिती गोळा केली जाते. हे काम जास्त गुंतागुंतीचं आणि संवेदनशील असतं. म्हणूनच त्यासाठी मानधनही जास्त आहे. अगदी बरोबर. याच संदर्भात संदर्भ तारीख असा एक उल्लेख असतो नेहमी. तो नेमका काय प्रकार आहे? संदर्भ तारीख म्हणजे असं समजा की देशाचा एका क्षणात काढलेला फोटो आहे. वा, छान उदाहरण आहे. या जनगणनेसाठी 1 मार्च 2027 ही संदर्भ तारीख आहे. याचा अर्थ 1 मार्च 2027च्या मध्यरात्री 12 वाजता आपण एक क्लिक केलं, त्या क्षणी जो माणूस भारतात जिथे असेल, मग तो रेल्वे स्टेशनवर असो किंवा हॉस्पिटलमध्ये, हो, किंवा रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणारा कर्मचारी असो, त्याची गणना होईल. त्या तारखेच्या 1 मिनिट आधी मृत्यू पावलेल्या व्यक्तीची गणना होणार नाही आणि 1 मिनिटानंतर जन्मलेल्या बाळाचीही होणार नाही. अच्छा. यामुळे संपूर्ण देशाचा एकाच वेळी एकाच क्षणाचा अचूक स्नॅपशॉट मिळतो. अगदी. आता आपण यावेळच्या जनगणनेच्या सगळ्यात मोठ्या बदलाकडे येऊया. ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असेल असं म्हटलं जाते. हो. याचा नेमका अर्थ काय? फक्त कागदाऐवजी मोबाईल ॲप वापरणं एवढाच आहे का? नाही, याचा अर्थ त्यापेक्षा खूप व्यापक आहे. डिजिटल पद्धतीचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. याची सुरुवात कर्मचाऱ्यांच्या नोंदणीपासून होते. त्यांची सगळी माहिती CMMS नावाच्या पोर्टलवर भरली जाते. ओके. मग जेव्हा प्रगणक फील्डवर जातो तेव्हा तो प्रत्येक घराला जिओ टॅग करतो. जिओ टॅग म्हणजे त्या घराचं लोकेशन. हो, त्या घराचं अक्षांश रेखांश म्हणजे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड नोंदवलं जातं. यामुळे भविष्यात एकही घर सुटणार नाही याची खात्री करता येते. आणि डेटा संकलनाचं काय? सगळ्यात महत्त्वाचा बदल तोच आहे. प्रगणकाने ॲपमध्ये भरलेली माहिती रिअल टाईममध्ये थेट सरकारी सर्व्हरवर सिंक होते. अरे वा. पूर्वी कसं व्हायचं? प्रगणक कागदी फॉर्म भरायचा, तो पर्यवेक्षकाकडे जायचा, तिथून तालुका, मग जिल्हा. आणि मग तिथे डेटा एंट्री व्हायची. बापरे, किती वेळखाऊ प्रक्रिया होती ती. हो, वेळ, पैसा आणि मनुष्यबळ खूप लागायचं. शिवाय चुका होण्याची शक्यताही जास्त होती. आता हे सगळं टाळता येणार आहे. हे ऐकायला तर खूपच कार्यक्षम वाटतंय. पण याचा अर्थ डेटा एंट्रीच्या वेळीच अचूकतेची जबाबदारी प्रगणकांवर खूप वाढणार आहे ना? नक्कीच. त्यांना त्याचं दडपण येणार. कसं काय? पूर्वी कागदावर चूक झाली तर ती खोडून दुरुस्त करता यायची. पण ॲपमध्ये एकदा माहिती सबमिट केल्यावर ती बदलणं अवघड असू शकतं. बरोबर. त्यामुळे प्रगणकांना अधिक सतर्क राहावं लागेल. शिवाय ग्रामीण आणि दुर्गम भागात जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आहे, तिथे डेटा सिंक कसा करायचा, ॲप हँग झालं तर काय करायचं, मोबाईलची बॅटरी संपली तर काय, अशा अनेक व्यावहारिक अडचणी येऊ शकतात. अगदी.
म्हणूनच ते 12 दिवसांचं सविस्तर प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आणि या कामासाठी कर्मचारी कुठून निवडले जातात? म्हणजे जे निवडणुकीत BLO म्हणून काम करतात त्यांनाच हे काम मिळणार का? हो, साधारणतः तशीच पद्धत आहे. निवडणुकीत बूथ लेव्हल ऑफिसर म्हणजे BLO म्हणून काम करण्याचा ज्यांना अनुभव आहे, अशा शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक अंगणवाडी सेविका. हो आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जातं. याचबरोबर महानगरपालिका आणि अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती होते. यामागे काही विशेष कारण आहे का? की नाही? हो, ते तर आहेच. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्र जनगणना 2026-27 ची तयारी केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष जमिनीवर वेगाने सुरू झाली आहे. बरोबर. प्रशिक्षणाचं सुनियोजित वेळापत्रक, कामाच्या स्वरूपानुसार ठरवलेलं मानधन आणि 2 स्पष्ट टप्प्यामधील कामाची विभागणी या सगळ्यावरून या राष्ट्रीय महत्त्वाच्या कामाची व्याप्ती लक्षात येते. आणि या सगळ्या चर्चेचा सार एका वाक्यात सांगायचा तर तो हा आहे की ही जनगणना केवळ आकडे गोळा करण्याची प्रक्रिया नाही, तर ती भारताच्या प्रशासकीय यंत्रणेला तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक बनवण्याची एक मोठी उडी आहे. जाता जाता यावर विचार करण्यासाठी श्रोत्यांसाठी एक मुद्दा. नक्कीच. विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की ही डिजिटल जनगणना यशस्वी झाली तर भविष्यात जनगणनेचं स्वरूप कसं बदलेल. आज आपण दर 10 वर्षांनी देशाचा एक फोटो काढतो, पण रिअल टाईम डेटा संकलनाची क्षमता आल्यामुळे भविष्यात आपण 10 वर्षांचा फोटो अल्बम ऐवजी सतत चालणारी व्हिडिओ फिल्म पाहू शकू का? म्हणजे जन्म-मृत्यूच्या नोंदी थेट जोडल्या जाऊन आपल्याला देशाची लोकसंख्या दररोज अपडेटेड मिळेल असं काहीसं? हो, अगदी. अशी एखादी प्रणाली भविष्यात शक्य आहे का? या डिजिटल जनगणनेने त्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं आहे. पण त्या वाटेवरची आव्हानं आणि संधी काय असतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.